के मनसे नेता गणेश पाटिल द्वारा चूहा पुल खाड़ी भरने के विरोध करने के दौरान महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और सांसद श्रीकांत शिंदे को अपशब्द बोलने और उनके नाम की बदनामी करने के लिए मुंब्रा पुलिस स्टेशन में एफआईआर दर्ज कराया गया है। यह एफआईआर दीवा के शिवसेना नगर सेवक शैलेश पाटिल ने कराया है। इस मौके पर शैलेश पाटिल क्या जानकारी दी है, आइए जानते हैं। के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब और हमारे खासदार श्रीकांत शिंदे साहब इनके ऊपर आरोप लगा चुके हैं क्या इधर जो भरनी चालू है वो उनके आशीर्वाद चालू है। ऐसा कुछ भी नहीं है। जिन्होंने फेसबुक उनको बदनामी किया है उनके ऊपर हम लोग गुना दाखिल करने को है। नाही, भरणी इथे चालू आहे आपल्या चुहा ब्रिजच्या बाजूला धर्मेंद्र गोयलच्या जागेमध्ये, आदित्य गोयलच्या जागेमध्ये। ती भरणी कोण करतोय काय कोण सुद्धा आम्हाला काही माहिती नाही आहे। आता आम्हाला माहित पडलं की मुक्ता बिल्डर्स हा आमच्या साहेबांच्या नावाच्या खाली भरणी चालू केली आहे। यामध्ये आमच्या साहेबाला काही घेणं देणं नाहीये। ही भरणी तात्काळ बंद करण्यासाठी आणि ज्याने फेसबुकवर म्हणजे साहेबांची बदनामी केली आहे गणेश निलकंठ पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही इथे आलोय। आता शिंदे साहेब आहेत वरिष्ठ पोलीस, त्यांनी गुन्हा दाखल करायला सांगितलं आम्हाला, पण ती भरणी बंद करायला तेवढं कलेक्टरकडे जायला पाहिजे आणि स्थानिक पोलीस स्टेशन आहे यासाठी आम्ही इथपर्यंत आलोय। आम्ही याचे पत्रव्यवहार इथले जे तलाठी आहेत आणि सर्कल मॅडम आहेत त्यांना सुद्धा दिली आहे, पण त्यांनी काही कारवाई केलेली नाहीये। त्यांचं आम्हाला सांगलं की गुन्हा दाखल करून होत नाही, ती भरणी बंद करायला पाहिजे लोकांनी। काय यांच्या ऑफिसच्या समोरून भरणी गाड्या जात आहेत। असं आहे का जो 25 वर्षाचा आमचा रस्ता होता दिवा चुहा ब्रिज रस्ता, तो त्यांनी पत्र मारून आणि गुंड बसवून त्या गुंडांच्या हातामध्ये तलवारी चॉपर आहेत आणि सर्व गरजुल्ले बसवले त्यांनी मुक्ता बिल्डरवाले, त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे। इसलिए आए हैं कि काफी दिन से ऐसा हो रहा था, क्या हमको पता नहीं था क्या चल रहा है इधर। अभी हमको पता चला कि इधर हमारे साहब के नाम पे ऐसा चल रहा है। साहब का हमारा कुछ भी लेना देना नहीं, हमारे साहब का कुछ भी इसके अंदर कोई भी लेना देना नहीं है। इसलिए हम लोग आज इधर आए। बराबर है, रेलवे के घातक नहीं है, उधर लोग जो रहते हैं उनके लिए घातक है। क्यों नेचुरल जो नाले थे वो नाले पे उन्होंने जो बड़े बड़े नाले थे वो भी सब भरने डाल के पूरा उनको लेवल कर चुके हैं, पूरा बुझा चुका है। इसके बाद जो अभी बारिश होने वाली है उसके अंदर दीवा साहबा के जो लोग हैं उनके जो पानी भरने की वजह से उनकी मौत हो जाएगी, उनके जिम्मेदार कौन? और कुछ होएगा तो उसके जिम्मेदार मुंब्रा पुलिस स्टेशन और प्रशासन इन लोगों के ऊपर रहेगा। बंद कर दिया इसके बारे में क्या कहेंगे? लोगों को आने जाने नहीं दे रहा है, इस बारे में आप क्या कहेंगे? इस बार में इसलिए तो मुंब्रा पुलिस में आया है कि वो रास्ता को खुला करके दो। उधर गुंडे लोग बैठा चुके हैं, गरजू लोग बैठा चुके हैं। कोई गरीब आदमी जाएगा काटेगा तो किसी जिम्मेदार कौन रहेगा? तो अभी साहब ने पुलिस लोग भेजे है, भेज के होएगा नहीं, वो लोग अभी उनको पता लगा होएगा, वो लोग सब हथियार छुपाएंगे। ऐसा नहीं होता है, उधर जाना चाहिए सब लोग। अभी जाने वाले हैं मैंग्रोव की कत्ल, मतलब इंसान की कत्ल उनके ऊपर मनुष्यवध का गुना दाखिल होना चाहिए। अभी हम लोग जा रहे हैं तहसील कार्यालय में, वहां से अभी वो क्या कहते हैं वो देखता हूँ अभी क्या करना। झाड तोडणं आहे किंवा आहे ना, गाडून टाकली पूर्ण ताब्यात त्यांच्या जागा होती लोकांच्या, आणि आपण काय सगळा लावून देत नाही कोणा आतमध्ये। साबळे मॅडमला फोन लावला, एवढा वेळ कुठे गेले? आम्ही 2005 सॅटर्डे समोर फोटो मारलेत आम्ही समोर, ते नाले पूर्ण बुजून टाकले आणि कोणचं काय काय माहित नाही, एकदम एवढी जोरात बंधन के हिशोब आहे आणि फुल अधिकारी आहे जे गावाला कसं होते त्यांना पण त्या विश्वास घेतलेला नाहीये
आणि कोण मालक आहे ते मालकाने विनंती करायला पाहिजे. उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते यांच्या बदनामीसाठी फेसबुकवर बरेच दिवस बघतोय बदनामी करतात आमच्या साहेबांची. त्यावेळी त्यावर कारवाई केली पाहिजे. त्याने तक्रार द्या. आणि दुसरी तक्रार देतोय. आणि दुसरी गोष्ट असं आहे, साहेबांच्या नावावर बेहिशोबीने आपले खानदानांची कत्तल केली जाते आणि भराव करतात. तर त्यांचे भराव बंद करून त्याच्यावर कारवाई करायसाठी आम्ही आज दोन पत्र देणार आहे. एक तर साहेबांची बदनामी करतात आमच्या, आणि बदनामीचा जो आहे ना हा. ते माझ्याकडे तक्रार द्या. आणि बदनामी हे बाकी ते भरणीचा वगैरे विषय ना कामदाळवन वगैरे हा. तोडण्याचा हा. ते तहसीलवाल्यांकडे द्या. आता यांना पण त्यांनी दोन एक गुन्हे दाखल केले नाही माझ्या माहितीने. यांना का आम्ही परवाशी पत्र दिल्यानंतर त्यांनी तुमचं सांगितलं पोलीस स्टेशनवाले कारवाई करत नाहीत. कोण बोलते ते मॅडम कोण आपल्या सर्कल मॅडम कोणते सर नाव चौरे द्या नंबर द्या. त्यांना पण बोलवा इथे माझा म्हणा, आणि ते तराट्याला बोलवा इथे. आता आपल्या त्यांचे नंबर द्या ना. पहिले एक विषय घेऊया. पहिला आम्ही साहेब फेसबुकवर नाहक बदनामी केल्याबद्दल ते त्याच्यावर आपण कारवाई करू. आम्ही फोटो पण काढले आहेत. ते पण हे सूर्यवंशी आहे का बघ. हा. अमोल. इकडं साहेबांना पुढे बघ. ते बघू घ्या. चालेल. काही प्रकारे संबंध नाहीये. हे सर्व बदनामी साहेबांची चालू आहे, खासदार साहेबांची आणि शिंदे साहेबांची. तर याच्यावर लगेच कारवाई केली पाहिजे. हे रिस्ट्रिब्युशन लगेच आणि ते दुसरं पोलीस स्टेशन हाऊसला अधिकारी ते